एक एफ आय आर आहे ना फक्त. त्या एफ आय आर ला सरकार का घाबरत? मला एवढंच फक्त परत सरते शेवटी म्हणायचं, सरकारी दबावामुळे एफ आय आर जर नोंदवला जात नसेल, तेही अजित पवारांसारख्या व्यक्तीसाठी, तर याच्यात काय नेमकं काळबेरं आहे हे मला असं वाटतं सरकारला सांगावं तर लागेलच निश्चित. हे राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे. मला असं वाटतं की आपल्यातली एक व्यक्ती गेलेली आहे आणि इतका दुर्दैवी अपघात हा कोणाचाच अपघात होऊ नये, इतका दुर्दैव तर होऊच नये. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर समजा काही गोष्टी जर त्रुटी असतील, त्या त्रुटी जर समजा एफ आय आर मध्ये मांडायच्या असतील तर मांडला दिला जात नाही. मला असं वाटतं की हे काहीतरी आपण म्हणजे भलत्या लेवलला महाराष्ट्र आपण घेऊन चाललेलो आहे, एवढंच फक्त यातनं दिसत, अजून काही दिसत नाही. आमदारांचा एफ आय आर दाखल करून घेत नाहीये तर ह्या जे अधिकारी दाखल करून घेत नाही तर ह्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई होणं अपेक्षित आहे. पण अधिकाऱ्यांना जर समजा सरकारच सांगत असेल की करून घ्यायचं नाही, तर तुम्ही अधिकाऱ्यांना काय दोष देणार? 1 महिना होत आला, प्राथमिक अहवाल सुद्धा सादर झाला, अजून सादर झालं. त्याच्यामुळेच काय होतंय की त्या असल्या सर्व गोष्टींमुळे संशयाची भूतं नाचवली जात आहेत किंवा नाचत आहेत. आणि मग प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये जे शंका या ज्या निर्माण होत आहेत त्या सगळ्या याच गोष्टीमुळे होत आहेत. आणि तिन्ही ठिकाणी जर समजा नकार दिला जात असेल तर मला असं वाटतं की त्या काही शासकीय जी काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेवरती दबाव आहे. आणि त्यातल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचं या गोष्टींबद्दल सुनेत्रा वहिनी बोलल्या पाहिजे. सीबीआय चौकशा वगैरे त्या सगळ्या होत राहतील. एक एफ आय आर आहे ना फक्त. त्या एफ आय आर ला सरकार का घाबरत?